यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आहे आणि त्या दिवशीच पुत्रदा एकादशी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावण सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता करायचे काय? कारण की उपवास सोडला तर एकादशी मोडणार आणि उपवास नाही सोडला तर श्रावण सोमवार कसा पूर्ण होणार? याच प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. फार तुमचा वेळ घेत नाही. 24 तारखेला दुसरा श्रावण सोमवार आहे आणि यंदाचे शिवामूठ आहेत तिळाचे. तिळाचे शिवामूठ वाहून श्रावण सोमवारीची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा एकादशी सुद्धा आहे आणि एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो. मग आता करायचे काय? अगदी सोपे उत्तर आहे त्याच्यावर. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की श्रावण सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते. पण श्रावण सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही अशी मान्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायलाच, जसा तुम्ही नेहमी करता तसा. उपवासाचे फळाहाराचे पदार्थ खाऊन पण संध्याकाळच्या फराळामध्ये मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावण सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशी सुद्धा मोडणार नाही, कारण एकादशीला तर भगर चालते. म्हणून दिवसभर तुम्ही फळाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकता. जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकता. प्रश्न फक्त सोडवण्याचाच आहे ना, की उपवास सोडवण्याचा कसा? तर तो भगरीवर सोडवायचा. संध्याकाळी शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची. म्हणजे श्रावण सोमवार सोडल्यासारखे होईल, पण तरी सुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही. हा मधातला मार्ग आहे अर्थात. आता काहीकडे उपवासाला भगर चालतही असेल किंवा काही आणखी वेगळे पदार्थ असतील जे श्रावण सोमवारी चालत नाहीत पण एकादशीला चालतात. ते तुम्ही उपवास सोडवायला निवडू शकता. तुमच्याकडची जशी प्रथा आहे, परंपरा आहे, त्याप्रमाणे तुम्ही पदार्थाची निवड करू शकता. भगर एक साधारण माहिती आहे सगळ्यांना की नाही चालत श्रावण सोमवाराला, म्हणून त्या पदार्थावर तुम्ही उपवास सोडू शकता. श्रावण सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभ सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कशा प्रकारे? सकाळी भगवान शिवशंकरांची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल, तेव्हा पांडुरंगाची पूजा सुद्धा करा. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवाजवळ जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची पूजा सुद्धा भगवान शिवशंकरांबरोबर करायची आहे. महादेवाची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याचबरोबर हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगाची अर्थात स्वरूपाची विष्णूसाठी सुद्धा काही स्तोत्र म्हणू शकता. फार काही वेगळे करायचे नाहीये. जशी नेहमी पूजा करतो श्रावण सोमवारी तशीच करायची आहे. पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास सोडवतानाचा फरक लक्षात घ्यायचा आहे. बाकी तसेही श्रावण सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो. त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्न येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर त्या दोन्हींपैकी कुठली एकादशी धरायची? तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते. स्मार्त एकादशी जी आहे ती संन्यासी लोक करतात अशी मान्यता आहे. आता स्मार्त आणि भागवत काय फरक आहे? या दोन्ही एकादशीमध्ये एकादशी अशी 2 दिवस विभागून का येते? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर याच्यावरती स्पेशल व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.